हाय गाईज, आज होळीचा दिवस. तर सकाळपासून घरात फेस्टिव्ह वाईब्स होती. पण एक गोष्ट नक्की की होळी पुरणपोळीशिवाय अपूर्णच. म्हणून थोडेसे शॉर्ट्स घेऊन पुरणपोळी बनवायची तयारी केली. आणि पुरणपोळी म्हणजे परफेक्ट बॅलन्स, जे की मैदा आणि पुरणाचं सुद्धा. तर आणि त्यात आमच्या आईंच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे तर कमी मैदा आणि खूप सारं पुरण. आणि कमी मैद्यामुळे कसं होतं की अशा मऊ सॉफ्ट पोळ्या होतात. आणि आत भरलेलं ते गोड सुगंधित पुरण म्हणजे खाताना अक्षरशः तोंडात ही पुरणपोळी तर विरघळतेच. तर असं मस्त पुरणपोळ्यांचा नैवेद्य करून आम्ही संध्याकाळी निघालो आमच्या होळीच्या पूजेला. त्यात गेल्या वर्षी माझी मुलगी लहान होती, त्यामुळे तिला एवढं काय माहीत नव्हतं होळीचं. पण यावर्षी तर ती स्वतः हात पकडून मला नेत होती. आणि ही आहे आमची होळी, जी की दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी इथेच पूजा केली. पण यावेळेस एक खास मोमेंट होता माझ्याकरता, जे की माझ्या लहान मुलीने पण पूजा केली. तर काय, आपली परंपरा अशीच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात जो खरा आनंद आहे तो आहे. आणि मग आम्ही घरी गेलो आणि जेवून होळी दहनासाठी पुन्हा आलो. तर होळी काय, तर होळी म्हणजेच वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून ही होळी पेटवली जाते, जे की नकारात्मकता दूर करणे आणि वसंताचे आगमन याकरता. पण या होळीला काय झालं माहिती आहे का, ॲक्च्युली सगळं चांगलं चाललेलं, पण होळी पेटली आणि कुठेतरी जे म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं, बिकॉज इतक्या वर्षात असं कधीच झालं नव्हतं की आगीची झळ आहे ना, ही या जवळच्या माडाला लागली, आय मीन माडाच्या झाडाला लागली. पण सुदैवाने काही पूर्ण माड जळाला नाही, ती थोड्याच वेळात आग स्वतःहून विझली. सो अशी होती आमची होळी. थँक्यू फॉर वॉचिंग.